पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे तार हे मुंबईत असल्याची धक्कादायक माहिती एटीएसने दिली आहे। पुलवामाचं मुंब्रा कनेक्शन असल्याचं दाट संशय एटीएसने व्यक्त केला आहे। आरोप होतोय की 24 वर्षीय संशयित दहशतवाद्यानं मुंब्र्यातूनच दहशतवाद्यांना फायनान्स पुरवला होता। कोण आहे हा 24 वर्षीय आरोपी? काय आहे मुंबईचं पुलवामा अटॅक कनेक्शन? पहा हा गौप्यस्फोट। पुलवामा अटॅकचं मुंब्रा कनेक्शन उघड। मुंब्रातून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांसाठी फंडिंग। चोवीस वर्षीय आरोपीने पाठवले ब्लास्टसाठी पैसे। औरंगाबाद आणि मुंब्राचं पुलवामा कनेक्शनचा गौप्यस्फोट। अबू बकर हनीफ पोत्रीकची चौकशी सुरू। जानेवारी 2019 मध्यरात्री महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक मुंब्रा येथे धडकलं। इथल्या 4 ते 5 इमारतींमध्ये शिरून त्यांनी ताबडतोब कारवाई केली। उमत मोहम्मदिया ग्रुपच्या संपर्कात असलेल्या तला उर्फ अबू बकर हनीफ पोत्रीक या 24 वर्षीय तरुणाला एटीएसने दोस्ती प्लॅनेट एमराल्ड टॉवर मधून अटक केली। पुलवामा ब्लास्ट नंतर एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले की याच संशयित दहशतवाद अबू बकर तलाहने 15,000 रुपये बँकेमार्फत जम्मू काश्मीरला पाठवले होते। मुंब्रावरून एटीएसने अटक केलेल्या अतिरेक्यांपैकी एकाने मुंबईवरून जम्मू काश्मीरला बँकेमार्फत पैसे पाठवले होते। तर पुलवामामध्ये जो हल्ला झालेला आहे त्याचा मुंबई कनेक्शन आहे की काय याचा तपास एटीएस करत आहे। आता हे पैसे नेमके दहशतवादी कारवायांसाठी पाठवण्यात आले का याचा महाराष्ट्र एटीएस सर्व बाजूंनी तपास करतंय। एटीएसने स्पष्ट केलं होतं की अटकेत असलेले 10 संशयित हे अन्न आणि पाण्यातून केमिकल हल्ला करण्याच्या तयारीत होते। या 10 जणांना औरंगाबाद आणि मुंब्रा येथून अटक करण्यात आली होती। दिवसापासून पोलिसांच्या मागावरती होते, एटीएसच्या अधिकाऱ्यांच्या मागावरती होते। जेव्हा हे ऍक्टिव्हिटी करण्याच्या तयारीत होते त्याच वेळी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं। जवळजवळ एटीएसच्या 12 टीम यासाठी काम करत होत्या। राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांनी धाडी टाकल्या। 2 ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे मुंब्रा आणि औरंगाबाद या 2 ठिकाणी मोठी कारवाई झाली आणि ह्या 9 लोकांना अटक करण्यात आलेली आहे। या 9 लोकांकडे अनेक असं गंभीर स्वरूपाचं केमिकल सापडले आहे आणि या अनुषंगाने आता एटीएसचे अधिकारी तपास करत आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार तलाहने त्याच्या बँक खात्यातून जम्मू काश्मीरमध्ये 15,000 रुपये पाठवले होते। त्याने पुलवामा हल्ल्याआधी पैसे पाठवले होते का? हे पैसे त्याने कोणाला पाठवले होते? या बँक व्यवहारामागील उद्देश काय होता? या व्यवहारामागे पुलवामा हल्ल्याचा काही संबंध आहे का? अशा सर्व बाजूंनी एटीएसने आता तपास सुरू केलाय। यूपीए एक्ट के तहत सेक्शन 18, 20, 38 एवं 39 के तहत अपराध दर्ज किया गया है। साथ ही कलम 120B भारतीय दंड विधान एवं 135 महाराष्ट्र पुलिस कायदा के सेक्शंस इसमें लगाए गए हैं। 8 आरोपियों को माननीय न्यायालय ने 5 फरवरी तक पुलिस हिरासत में भेज दिया गया है। आगे की छानबीन चालू। तलाहा हा विक्रोळी येथे राहत होता, मात्र 8 महिन्यांपूर्वी तो आजोबांकडे मुंब्रा येथे राहण्यास निघून गेला। वडील दुबईला असल्याने तलाहा हा आजोबांच्या घरी दहशतवादी कट रचत असल्याचं निष्पन्न झालं। त्याच्या ताब्यातून एटीएसने लॅपटॉप, राउटर, काही मोबाईल, हार्ड डिस्क, टॅबलेट, पेनड्राईव्ह जप्त केले होते। यात जप्त केलेल्या लॅपटॉपमधून एटीएसला महत्त्वाचे धागेदोरे सापडले। तपासात आणखी काय खुलासे होणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। ब्रिजभान जयस्वाल सोबत सुधाकर कश्यप, TV9 मराठी, मुंबई।